या संदर्भात काय सांगाल आणि सभा मोठी कधी असणार आहे? भारतीय जनता पार्टीची आज रॅली या निमित्तानं झालेली आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार, अध्यक्ष, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सर्वजण आम्ही आणि सर्व आमचे पदाधिकारी यांच्या समवेत आज या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये रॅली जवळपास पूर्ण झालेली आहे आणि आमच्या सहकार्यामध्ये आणि लोकांच्यामध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाला। आज येणाऱ्या 2 तारखेला हे भारतीय जनता पार्टीची सत्ता पंढरपूर नगरपालिकेवर तर येणारच आहे आणि 3 तारखेला गुलाल हा आमचाच असणार आहे एवढं नक्की। पंढरपूर मंगळवेढामध्ये जसा आपला विजय झाला तशाच पद्धतीनं विक्रमी मताने या ठिकाणी विजय होणार आहे। जसं कालच्या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीला विजय या ठिकाणी झाला त्यावेळेला मला वाटते 4,500च्या आसपास पंढरपूर शहरामधून लीड होतं, परंतु आता आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मला वाटतं त्याच्यापेक्षा दुपटीनं लीड हे 100% मिळेलच मिळेल आणि आमची नगरसेवक पदाची सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येतील एवढं नक्की आहे। पालकमंत्री त्याला आवाज आवा भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनते का? कारण प्रथमच पालकमंत्री स्वतः एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी ही जगामध्ये सर्वात मोठी पार्टी म्हणलेली आज भारतीय जनता पार्टी। त्यामुळं सर्व जाती धर्म पंथ सर्व घटकाला घेऊन जाणारा हा पक्ष आहे, म्हणून जगामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ही बघते आणि निवडणूक कुठलीही छोटी असू मोठी असू किंवा कशीही निवडणूक असू तर त्या निवडणुकीकडे बघताना भारतीय जनता पार्टी हे छोटी आहे का मोठी आहे हे कधीच बघत नाही। निवडणुकीच्या पद्धतीनेच आम्ही लढलो जातो आहे आणि ही सुद्धा निवडणूक या ठिकाणी प्रत्येक आमची निवडणूक प्रतिष्ठेचीच असते। त्यामुळं पंढरपूरची या नगरपालिकेची सुद्धा किंवा या जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आमच्या प्रतिष्ठेच्या निवडणूक आता प्रतिष्ठा म्हणलं की पंढरपूरमध्ये मराठा उमेदवार मिळाला नसल्यामुळं कुठंतरी फटका बसू शकतो असं यांचं मत आहे। नाचता येईना अंगण वाकडं अशी परिस्थिती समोरच्याची झालेली आहे आणि आता अशी परिस्थिती होत असताना त्यांना बोलायचा काहीच विषय नाही। आता मी पाठीमागेही म्हणतो तो की मागची पोटनिवडणुकी झाली ती लोकसभेला पदार्पण झालं, लोकसभा झाली, कुठल्या पक्षाकडून पैसे घेतले, त्याच्यानंतर आले विधानसभेला वेगवेगळ्या पक्षाकडून वेगवेगळ्या ऑफर घेतल्या, परत वेगळं तिकीट आता घेत असताना आता या नगरपालिकेच्या म्हणजे आमदारकी तुम्हालाच पाहिजे, नगरसेवकी तुम्हालाच पाहिजे, हे काय लावलंय काय? आता हे कुठंतरी तुम्ही थांबवलं पाहिजे आणि आपल्या मार्फत ही आज मी त्यांना या नम्र आवाहन करतो, उगाच बोलाची कडी बोलाचा भात असं करू नका। तुम्ही विनाकारण आमच्या उमेदवाराला सुद्धा शिवतीर्थावर या आम्ही ब्ल्यू प्रिंट करतो हे सगळं खरं आहे। अहो आजपर्यंत गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या घरात ही सत्ता होती, तुम्ही एवढं सांगा की या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये किती निधी आणला आणि काय काय कामं केली हे तुम्ही सांगा। आम्ही जेवढा निधी या पंढरपूर शहरामध्ये आलेला आहे तेवढ्या तुमच्या अख्ख्या कारकिर्दीमध्ये मतदारसंघामध्ये जरी असला तर त्या ठिकाणी आम्ही ते मान्य करू। दादा उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा सांगोले होत आहे, त्या गर्दीची उद्या आपली देखील सभा त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब येणार आहेत। कसं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांच्या नियोजित वेळा आहेत, त्यांचं सुद्धा सगळं टाईट प्रोग्राम आहे। त्यामुळं माझ्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये दोन्ही नगरपालिकेला ती आम्ही वेळ मागितली होती, परंतु त्यांची वेळ आम्हाला त्या ठिकाणी मिळाली नाही। या जिल्ह्यामध्ये अक्कलकोट आणि सांगोला या 2च ठिकाणी त्यांच्या सभा आम्हाला मिळालेल्या आहेत। कदाचित त्यांना अशा आहे काही म्हणजे या ठिकाणी नगरपालिकेची सत्ता भाजपची त्यामुळे कदाचित नाकारला गेला आपण असल्यामुळे नाही, असं काय नाही आहे। ज्या ठिकाणी मागणी आणि त्यांची नियोजित लागणारी वेळ या दोन्हीचा समन्वय झाल्यानंतर ते वेळ देतात आणि त्या पद्धतीनं सांगितलं जातं की इथं आमची श्युअरिटी ही तर त्यांच्या मनात खात्री आहे आणि 100% आहे। माझ्या मतदारसंघातल्या दोन्ही नगरपालिका या बहुमताने या ठिकाणी येणार आहेत। आमचे सर्वचे सर्व नगरसेवक हे या ठिकाणी निवडून येणार आहेत हे नक्की आहे। खरं म्हणजे मतदारांचं त्या ठिकाणी काही ठिकाणी गेल्यानंतर काही समस्यालाही आम्हाला सामोरं जावं लागतं आणि काही ठिकाणी
मतदारांच्या चेहऱ्यावरचं समाधान सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी बघावं लागतं की मतदार सुद्धा अतिशय आनंदानं आम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगतात, दादा तिथं आम्ही चिखलातनं जात होतो, आत्तापर्यंत आम्ही सगळी मतं दिली, आता पहिल्यांदाच तुम्हाला मतं दिली आणि तुम्हाला मतं दिल्यानंतर तुम्ही लगेच आम्ही तुम्हाला सांगितल्या लगेच हा रस्ता दिला, काँक्रिटीकरण केलं. त्या एवढ्या ड्रेनेज अशी परिस्थिती होती की आम्हाला ड्रेनेजमधनं जावं लागायचं, पण बऱ्याचशा ठिकाणी ड्रेनेजच्या समस्यासुद्धा सोडवून आम्ही केलेल्या आहेत. काही ठिकाणी पाणी मिळत नव्हतं, त्या ठिकाणी पाणी देण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. आरोग्याच्या समस्या ह्या बऱ्यापैकी आम्ही या ठिकाणी ज्या समस्या होत्या त्या समस्या निवारण करण्याचं सुद्धा काम आम्ही केलेलं आहे. आणि नक्कीच या आपल्या शहरातील सुशोभीकरण असेल, उड्डाणपूल, आता ही उड्डाणपुलावरती त्यांची टीका होती, त्यांना एवढं कळत नाही उड्डाणपुलाकडे येणारा रस्ता हा पहिल्यांदा पूर्ण करावा लागतो आणि परत उड्डाणपुलाचं काम चालू करावं लागतं. ते त्यांना काम कसं करावं हे अजून त्यांना माहीत नाही, कुठल्या पद्धतीनं काम करावं हेच माहीत नाही. नुसतं हे बोलबंची हे करून कुठं लोक मतं देत नसतात. फक्त त्यांच्यात एकच गुण चांगला आहे हे आम्ही मान्य करतो, तो म्हणजे बोलण्याचा. फक्त बोलण्यापुरतंच त्या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत नुसत्या बोलण्यावरच मतं मिळवणे असेल किंवा लोकांचं परिवर्तन करण्याचं, पण कामाचं आणि लोकांना देणारी वेळ हे त्यांच्याकडून कुठल्याही गोष्टी झालेल्या नाहीत. आणि ही निवडणूकसुद्धा झाल्यानंतर आमचं चॅलेंज आहे त्यांना की परत सरपुलीचे सरपंच करा, म्हणून माझ्या आणि प्रशांत मालकाच्या पाठीमागे 100% लागतील हे खात्रीने मी सांगतो. दादा डिबेटसाठी वारंवार आव्हान करण्यात येत आहे विरोधकांकडून. अहो डिबेट कधी बी येऊ द्या, डिबेट करायला तुम्ही लोकांच्यातनं गेलं पाहिजे, लोकांच्या समस्या गेल्या पाहिजेत. कोण तर लिहून देतंय त्याच्यावरच तुम्ही तेवढ्याच गोष्टीवर बोलायला लागला. अहो डिबेट कशाला करायचं, तुम्हाला त्याची माहिती पाहिजे. तुम्ही मला सांगा, स्वर्गवासी भारत नानांचे ते सुपुत्र आहेत, तर ते मला एकदा तुम्ही आता सर्व पत्रकार असतील किंवा या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम केलेले आमच्याबरोबर आलेले सगळे सहकारी आहेत, एका तरी माणसाने त्या नानांनी सांगितलं असेल की माझा भगीरथ लय चांगला आहे असं म्हणणारा एकही माणूस कुणी सांगावं आम्ही म्हणाल ते ऐक. म्हणजे त्यांच्या नानांनीच त्या ठिकाणी त्यांना कधी हे केलं नाही आणि आज ते काय सांगतात. दादा विरोधक असं म्हणतात की कुठं तर आमदार साहेबांच्या कार्यकर्त्याला पंढरपूरमध्ये डावललं जाते. एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी ही शिस्तीचा पक्ष आहे. या शिस्तीच्या पक्षामध्ये कुणालाही डावललं जात नाही. प्रथम आमच्या मुलाखती झाल्यानंतर पक्षाकडे नावं गेली आणि पक्षाच्या सर्वेमधनं येणारी 1-2 नंबर नावं आमच्याकडे आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही सिलेक्शन केलेले आहेत. आणि ज्या आमच्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली नाही त्या ठिकाणी भविष्यामध्ये आम्ही कुठं ना कुठं त्यांना संधी देण्याचा 100% प्रयत्न करू. निवडणुकीमध्ये जातीचं बीज पेरलं जातंय, पूर्वीच्या काळी असं घडत नव्हतं. या संदर्भामध्ये काय सांगाल आणि शेवटी मतदारांना काय आव्हान? एक लक्षात घ्या, या आपल्या तालुक्यामध्ये स्वर्गवासी औदुंबरांना असतील, स्वर्गवासी मोठे मालक असतील, यांनी इथं राजकारण केलं. म्हणजे वेळ पडली, तालुक्यावर वेळ पडली, दोघंही मिळून एकत्र आले आणि मैत्रीपूर्ण निवडणुका लढत गेली. परंतु असं विष पेरण्याचं काम आत्तापर्यंत कधी झालेलं नाही. आता ही निवडणुकीचा नवीन पायंडा झालेला आहे. जातीवादाचं विष आपल्या शहरामध्ये पेरण्याचं काम सध्या चालू आहे. हे विष कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे, सगळ्या लोकांनी ओळखलं पाहिजे की याचा फायदा काहीच नाही आहे, पण याचा 100% तोटाच होणार आहे. की नुसत्या जातीवर मी जरी म्हणलं माझ्या